ससा माझ्याकडे बघतोय, मी स्वयंपाक करतेय, तर बघत बसलाय. त्याला काहीतरी आज वेगळं वाटतंय. काय म्हणजे त्याची त्यालाच माहिती आता. नॉनव्हेजचा बेत असल्यासारखा, पण गुरुवार असल्यामुळे नॉनव्हेजचा काही बेत नाहीये. आणि इकडे अभ्यासाचं भरपूर सारं टेन्शन आलेलं आहे. कारण आता परीक्षा जवळ आलेली आहे. सुरुवात केली आहे अभ्यासाला आणि आज मी भाजी काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. तर रोजच्याच प्रमाणे मस्तपैकी तव्यात मी अशी भाजायला टाकली मका. एकीकडे भात घातलेला शिजायला, चुलीत पण अशी मस्त आरावरती कंस भाजायची चालू आहेत. आणि जी वर तव्यात जी मका आहे तिला मीठ आणि हे थोडंसं तेल टाकायचं आणि भाजायचं. तर आज बनवणार आहे मी भाजून मोड आलेल्या मटकीची हिरवी मिरचीची भाजी. त्याच्यासाठी लसूण घेतलेला आहे थोडा खोडून, टॅमॅटो चिरले, मिरची छानपैकी कुटून घेतलेली आहे खलबत्त्यात आणि आपल्या मकाच्या भाकरी. तर मला एक कमेंट आलेली आहे की ताई आम्हाला म्हणजे आम्ही कधी खाल्लीच नाही आहे मकाची भाकरी. तर काय असतं, मका जी असते आपली ती काय करायची, सोलून वाळवून दळून आणायची आणि त्याच्या भाकरी बनवायच्या. चवीला एवढ्या सुंदर या भाकरी लागतात. आमच्याकडे या नक्की तुम्हाला मकाच्या भाकरी खायला भेटतील. तर ही अशी बनवलेली आहे छानपैकी वाटून हिरवी मिरचीची मटकीची भाजी. तर दुपारच्या 2 भाकरी होत्या त्या मिक्सरला बारीक केल्यात. त्याचे मी छान असे गरमागरम भाकरीचे तुकडे बनवणार आहे. बरेच दिवस झालं भाकरीचे तुकडे काय बनवले आणि त्यात सकाळच्या 2 भाकरी शिल्लक होत्या. म्हटलं चला गरम गरम कांदा, मिरची, जिरे मोहरीची फोडणी, थोडीशी हळद, लाल तिखट असं घालून बनवलेले आहेत मी गावाकडच्या पद्धतीचे मकाच्या भाकरीचे तुकडे. तर झालं असं की माझ्याकडून 2 वेळेस ह्याच्यात मीठ पडलेले. त्याच्यामुळे एवढे हे तुकडे खारट झाले होते. दिसायला असे दिसतात पण एवढे खारट झालते. मग कसा वाटला जेवणाचा बेत नक्की सांगा आणि या जेवायला.